नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील फोर्थ क्वेश्चन येथे आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे। सब क्वेश्चन 6, सब क्वेश्चन 1 to 5 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला सब क्वेश्चन 6 पासून पुढील क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत। येथे आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे। फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह cos x। cos x ची आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे। सोल्यूशन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत। आपल्याला तीनदा डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे आणि त्यावरून आपल्याला पॅटर्न तयार करून nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे। cos x लेट y इक्वल टू cos x, डिफरन्शिएटिंग करू विथ रिस्पेक्ट टू x, कारण इकडे व्हेरिएबल x आहे। Therefore dy by dx equal to cos डेरिव्हेटिव्ह मायनस साइन। ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। जर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतली अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, तर हे काय होईल, मायनस साइनचे डेरिव्हेटिव्ह cos x येईल, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही येईल, बरोबर आहे। पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होईल, हे मायनस साइन आणि cos x चे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशी मिळत आहे, मायनस साइन एक्स नंतर मायनस कॉस एक्स नंतर येथे साइन एक्स, म्हणजे साइन आणि कॉस या फॉर्ममध्ये मिळत आहे। म्हणजे आपल्याला एक पॅटर्न मिळणार नाही आहे। nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी आपण साइन घेणार का कॉस घेणार, प्रत्येक वेळी वेगवेगळी कन्सेप्ट येत आहे, बरोबर आहे। तर मग आपण साइन घेणार का कॉस घेणार, येथे आपल्याला पॅटर्न मिळत नाही आणि साइन पण असे कंटिन्यू मिळत नाहीत, प्लस मायनस किंवा अल्टरनेट असे मिळत नाहीत। त्यासाठी आपण काय करणार, हा जो मायनस साइन एक्स आहे त्याला कॉसमध्ये कन्वर्ट करू। प्रॉब्लेम कॉसचा आहे, तर आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण कॉसच्या फॉर्ममध्ये काढायची आहे। आपण काय करू, या मायनस साइन एक्सला आपण कॉसमध्ये कन्वर्ट करू। पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, मायनस साइन थिटा असेल तर आपण असं लिहू शकतो, कॉस ऑफ π/2 प्लस थिटा। हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे। पण हा फॉर्म्युला आहे, मायनस साइन थिटा आहे, येथे थिटा म्हणजे येथे एक्स आहे, तर कॉस ऑफ π/2 प्लस थिटा, तर हे कसं होईल, dy बाय dx इक्वल टू मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स म्हणजे येथे मायनस साइन थिटा, तर कॉस ऑफ, आता मायनस साइन कॅन्सल होईल, बरोबर आहे, कॉस ऑफ π/2 थिटाऐवजी येथे एक्स आहे, म्हणजे येथे प्लस एक्स, बरोबर आहे। ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे। अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काय होईल, d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू, याचीच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे। कॉस आहे आणि हे फंक्शन आहे, म्हणजे कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि अँगल काय आहे, π/2 प्लस एक्स। पुन्हा या अँगलची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, परंतु हा कॉन्स्टंट आहे, याची 0 येईल आणि एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येईल, म्हणजे इंटू 1 लिहिण्याची गरज नाही। ही डेरिव्हेटिव्ह येत आहे, बरोबर आहे। येथे मायनस साइन एक्स याला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे कॉसच्या, बरोबर आहे। येथे पण मायनस साइन एक्स ऐवजी एवढा अँगल आहे, म्हणजे हाच फॉर्म्युला अप्लाय करणार आपण। म्हणजे काय होईल, हे मायनस साइन कॅन्सल होईल आणि कॉसच्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर मिळेल। येथे कॉसच्या फॉर्ममध्ये आहे, येथे पण कॉसच्या फॉर्ममध्ये आन्सर मिळणार आहे। देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू मायनस साइन थिटा म्हणजे येथे एवढा अँगल आहे, मायनस साइन थिटा आपण कसं लिहिणार, कॉस ऑफ π/2, हे π/2 आणि याचा थिटा किती आहे, एवढा आहे या अँगलचा, बरोबर आहे। हा फॉर्म्युल्यामधील π/2 आणि प्लस येथे थिटा म्हणजे एवढा थिटा होईल, आता प्लस हा थिटा प्लस करणार आपण, म्हणजे π/2 प्लस एक्स, बरोबर आहे, π/2 प्लस एक्स। येथे जो फॉर्म्युला अप्लाय केला तोच आपण फॉर्म्युला येथे अप्लाय केला, कारण मायनस साइनला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे। येथे अँगल एक्स होता, येथे अँगल एवढा आहे, म्हणजे π/2 मध्ये एवढा अँगल प्लस केलेला आहे, येथे π/2 मध्ये फक्त आपण एक्स प्लस केलेला आहे। याला सिम्प्लिफाय करू, देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू, हे कॉस π/2 आणि π/2 म्हणजे 1 टाइम्स 2 टाइम्स होईल,
किंवा ॲडिशन करा. π/2 आणि प्लस π/2 दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, एकच घेणार आपण. पाय प्लस पाय म्हणजे 2π असं लिहिता येईल आपल्याला. 1 टाइम्स 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स π/2 बरोबर आहे. याला कसं लिहिणार 2 टाइम्स π/2 आणि प्लस x. हा 2 आणि हा 2 कॅन्सल करू नका, असंच राहू द्या, कारण आपल्याला पॅटर्न आणायचा आहे. येथे π/2 सिंगल टाइम्स आलेला आहे, येथे 2 टाइम्स आलेला आहे, येथे π/2 2 टाइम्स आहे, येथे 1 टाइम्स आहे. अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला 3 टाइम्स मिळेल π/2. येथे रिझन पण लिहा, सिन्स मायनस साईन थिटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे कॉस ऑफ π/2 प्लस थिटा. थिटाऐवजी येथे x आहे. ही झाली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे, सेकंड ऑर्डर ही आहे. आता थर्ड ऑर्डर. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय होईल d³ y dx³ इक्वल टू. याला डिफरन्शिएटिंग करायचं आहे. याचीच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. कॉसची डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस साईन, आणि मायनस साईन आल्यानंतर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. मायनस साईन हा अँगल जो आहे तोच राहील 2π/2 आणि प्लस x बरोबर आहे. पुन्हा या अँगलची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. ती किती येईल, हा कॉन्स्टंट आहे याची 0 होईल, परंतु एक्सची 1 येईल. इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे याप्रमाणे. मायनस साईन थिटा आहे, हा फॉर्म्युला अप्लाय करू म्हणजे कॉसच्या फॉर्ममध्ये होईल. ही डेरिव्हेटिव्ह कॉसच्या फॉर्ममध्ये आहे, ही पण कॉसच्या फॉर्ममध्ये आहे. आता याला कॉसच्या फॉर्ममध्ये आणता येईल मायनस साईन थिटा, तर याला कन्वर्ट करू आपण. देअरफॉर d³ y dx³ इक्वल टू मायनस साईन थिटा म्हणजे काय कॉस ऑफ π/2 हा फॉर्म्युल्यामधील π/2 आहे बरोबर आहे, आणि प्लस थिटा म्हणजे येथे एवढा थिटा आहे, प्लस हा थिटा प्लस करू आपण 2π/2 प्लस x बरोबर आहे. आता ही ॲडिशन करता येईल आपल्याला. देअरफॉर d³ y dx³. साईनचाही प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे, आणि साईन कॉस ही जी सिक्वेन्स येत होती ती पण कॅन्सल झालेली आहे. म्हणजे एक पॅटर्न मिळत आहे आपल्याला. कॉस 1 टाइम्स π/2, येथे 2 टाइम्स π/2, आता इथे 3 टाइम्स π/2 होईल बरोबर आहे. हे काय आहे π/2 आणि हे π/2 आणि हे 2π/2 दोघांची ॲडिशन. 1 टाइम्स 2 टाइम्स π/2 1 टाइम्स π/2 2 टाइम्स म्हणजे π/2 3 टाइम्स होईल बरोबर आहे. किंवा असंही करा तुम्ही, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, एकच घेणार आपण, आणि न्यूमिरेटरची ॲडिशन π प्लस 2π म्हणजे 3π बरोबर आहे. ही ॲडिशन 3π आणि अपॉन 2 कॉस ऑफ 3π एवढी ॲडिशन 3π अपॉन 2 आणि प्लस x. ही झाली थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जर आपण फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतली तर 4π अपॉन 2 होईल बरोबर आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्ही डेरिव्हेटिव्ह आपण काढलेले आहेत. कॉस आहे म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये काय येईल, इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होईल dny अपॉन dxn इक्वल टू कॉस ॲज इट इज. येथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर कॉस आहे आणि π/2 1 टाइम्स आहे. सेकंड ऑर्डरला येथे कॉस आहे 2 टाइम्स π/2, येथे 1 टाइम्स, येथे 2 टाइम्स, येथे 3 टाइम्स आणि कॉस आहे बरोबर आहे. म्हणजे येथे कॉस येईल 3 टाइम्स, म्हणजे फर्स्टला 1 टाइम्स, सेकंडला 2 टाइम्स, थर्डला 3 टाइम्स, तर nला काय होईल n टाइम्स π/2 आणि प्लस x याप्रमाणे. ही येणार आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याच प्रोसेसने आपल्याला करायचं आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मायनस साईन थिटा असेल तर कॉस ऑफ π/2 प्लस थिटा. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 7th. साइन ऑफ ax प्लस b. सोल्यूशन y म्हणून कन्सिडर करू. लेट y इक्वल टू साइन ऑफ ax प्लस b.
पहा एक लक्षात ठेवा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आन्सर आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. येथे कॉस असेल तर कॉसच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. आता येथे y इक्वल टू साईन ऑफ ax प्लस बी डेरिव्हेटिव्ह घेऊ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, कारण x व्हेरिएबल आहे, a आणि b येथे कॉन्स्टंट आहेत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस ax प्लस बी, अँगल जो आहे तोच. पहा फक्त x आहे का, नाही, एवढ्या ब्रॅकेटची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, त्याने मल्टिप्लाय करणार, म्हणजे डी डी एक्स ऑफ ax प्लस बी, म्हणजे dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, कॉस ऑफ ax प्लस बी. पहा हा कॉन्स्टंट आहे b, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. a हा कॉन्स्टंट आहे परंतु x बरोबर आहे, x विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह 1 येईल, म्हणजे ax याची डेरिव्हेटिव्ह फक्त a येईल, बरोबर आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, फक्त a. b कॉन्स्टंट आहे 0 होईल, म्हणजे इंटू a. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू a आधी लिहिणार आपण, a इंटू कॉस ऑफ ax प्लस बी. पहा याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतली आपण तर मायनस साईन होईल, म्हणजे मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच आहे, साईन कॉस असं येईल. तसं न येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉस आहे, कॉसला साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू आपण. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा ए ॲज इट इज, बरोबर आहे, कॉन्स्टंट आहे. पहा हा एक फॉर्म्युला आहे, साईन पाय बाय टू प्लस थिटा असेल तर याला आपण कॉस थिटा लिहू शकतो. म्हणजे हा सपोज थिटा आहे एवढा, म्हणजे कॉस थिटा आहे, तर आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येईल. कॉस थिटा म्हणजे आपण काय लिहिणार, साईन ऑफ, मागच्या प्रॉब्लेममध्ये मायनस साईन होता, येथे मायनस साईन नाही आहे, म्हणजे हा एक फॉर्म्युला येथे अप्लाय करायचा आहे. आणि मागच्या प्रॉब्लेममध्ये मायनस साईन थिटा असेल तर आपण कॉसच्या फॉर्ममध्ये पाय बाय टू प्लस थिटा हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. येथे आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. हा फॉर्म्युला मायनस साईन थिटा असेल तर कॉसच्या फॉर्ममध्ये असं लिहिणार, आणि कॉस थिटा असेल तर साईनच्या फॉर्ममध्ये असं लिहिणार आपण. हे लक्षात राहू द्या, या प्रॉब्लेमसाठी हा फॉर्म्युला अप्लाय करणार. मागच्या प्रॉब्लेमसाठी आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. कॉस थिटा आहे, सपोज एवढा थिटा आहे, आपण कसं लिहिणार, साईन ऑफ येथे मल्टिप्लिकेशन आहे, ब्रॅकेट करायची गरज नाही, साईन ऑफ पाय बाय टू, येथे पाय बाय टू येईल, आणि प्लस थिटा म्हणजे येथे एवढा अँगल आहे, म्हणजे काय आहे ax प्लस बी, बरोबर आहे, एवढा येथे थिटा आहे, पाय बाय टू प्लस थिटा. हे लक्षात आलेलं आहे तुमच्या. आता ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. आता याचीच आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे काय होईल, d2y अपॉन dx स्क्वेअर, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ये हा कॉन्स्टंट आहे, असाच राहील, बरोबर आहे. साईनचे डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस येईल. आधी आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करणार, कारण आन्सर आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये काढायचा आहे. पहा डेरिव्हेटिव्ह कॉस येईल, साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस, बरोबर आहे. अँगल, हा अँगल किती आहे, पाय बाय टू प्लस बी, बरोबर आहे. आणि पुन्हा या अँगलची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला, पुन्हा या ब्रॅकेटच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. पाय बाय टू कॉन्स्टंट आहे, आणि ax प्लस बी याची डेरिव्हेटिव्ह, याची 0 होईल, ax याची डेरिव्हेटिव्ह a येईल, म्हणजे a ने मल्टिप्लाय करणार. इथे पण a ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे हा a आणि हा a स्क्वेअर होईल. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर, ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, a इंटू a स्क्वेअर, इथे कॉस पाय बाय टू, कॉस ऑफ पाय बाय टू प्लस ax प्लस बी. पहा ही काय झालेली आहे, डेरिव्हेटिव्ह झालेली आहे, बरोबर आहे. आता याला साईनमध्ये कन्वर्ट करू आपण. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण, कारण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपली साईनच्या फॉर्ममध्ये आपण काढलेली आहे. ही आहे dy बाय dxची व्हॅल्यू, बरोबर आहे.
d2y अपॉन dx स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला कॉसच्या फॉर्ममध्ये आहे, तर याला आपण साईनच्या फॉर्ममध्ये या फॉर्म्युल्याने कन्वर्ट करू. मग काय होईल, देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ॲज इट इज. आता कॉसला साईनच्या फॉर्ममध्ये म्हणजे साईन ऑफ कॉसचं साईन होईल आणि तो अँगल π/2 मध्ये प्लस करणार. तो अँगल किती आहे, एवढा अँगल आहे, एवढा अँगल आता प्लस करणार π/2 मध्ये. π/2 प्लस ax प्लस b बरोबर आहे. म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, ए स्क्वेअर साईन π/2 वन टाइम्स म्हणजे 2 टाइम्स करा. हे 2 कॅन्सल करू नका, म्हणजे π/2 प्लस π/2 म्हणजे फक्त पाय नका लिहू, म्हणजे 2 टाइम्स π/2 होईल. बरोबर आहे. वन टाइम्स 2 टाइम्स π/2 आणि प्लस ax प्लस b याप्रमाणे. ही झाली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहा फर्स्ट ऑर्डरमध्ये ए आहे, येथे सेकंड ऑर्डरला स्क्वेअर आहे, येथे साईन π/2 वन टाइम्स π/2 2 टाइम्स एक पॅटर्न आपल्याला मिळत आहे. आता अगेन डिफरन्शिएटिंग थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल, डी क्यूब होईल अपॉन वाय, डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब इक्वल टू. याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायची नंतर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला सारखं पॅटर्न मिळण्यासाठी. ए स्क्वेअर ॲज इट इज, साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस येईल, अँगल ॲज इट इज, कॉसला जो साईनला जो अँगल आहे तोच डेरिव्हेटिव्हला अँगल येणार आहे. पुन्हा त्या अँगलची पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची, पुन्हा या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार. हा कॉन्स्टंट याची 0 येईल, याची 0 येईल, ax त्याची डेरिव्हेटिव्ह ए येईल. बरोबर आहे. पुन्हा या ब्रॅकेटच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह फक्त ए येत आहे, कारण हा कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, परंतु एक्स बरोबर मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह फक्त ए येईल आणि एक्सची विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येईल. आता हे ए क्यूब होईल, देअरफॉर डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब, येथे ए क्यूब होईल, ए स्क्वेअर इंटू ए म्हणजे ए क्यूब. आता डेरिव्हेटिव्ह घेतलेली आपण कॉसला आपण काय करू, या साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. फॉर्म्युला हा अप्लाय करणार, म्हणजे कॉसचा जो अँगल आहे तो आपण काय करणार, साईन घेऊन π/2 मध्ये तो अँगल प्लस करणार. कॉसला साईन लिहिणार आणि π/2 हा π/2 कोणता आहे, फॉर्म्युल्याचा, प्लस थिटा म्हणजे येथे एवढा थिटा आहे, प्लस हे 2π/2 प्लस ax प्लस b. बरोबर आहे. ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब. सारखा पॅटर्न आपल्याला काहीतरी मिळण्यासाठी आपण अरेंजमेंट केलेली आहे. पहा ए क्यूब ॲज इट इज, हे साईन, हे काय होईल 2π प्लस पाय म्हणजे 3π होईल. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, दोघांचे ॲडिशन 1 टाइम्स आणि 2 टाइम्स π/2 1 टाइम्स आहे 2 टाइम्स आहेत, म्हणजे दोघांचे ॲडिशन 3π/2. किंवा असंही करा तुम्ही, डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमेरेटरचे ॲडिशन होईल 2π प्लस पाय 3π आणि हा डिनोमिनेटर 2 प्लस या दोघांची ॲडिशन केली एवढी आहे, हे ॲज इट इज ax प्लस b. बरोबर आहे. आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज, डेरिव्हेटिव्ह काय येईल, dny अपॉन dxn इक्वल टू. पहा फर्स्ट ऑर्डर असताना फक्त सिंगल ए आहे, सेकंड ऑर्डरला ए स्क्वेअर आलेला आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपली ही आहे. बरोबर आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे, येथे ए स्क्वेअर आलेला आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे, येथे ए क्यूब आलेला आहे. पहा थर्ड ऑर्डर असताना येथे एला क्यूब आहे, सेकंड ऑर्डर असताना एला स्क्वेअर आहे, फर्स्ट ऑर्डर असताना फक्त सिंगल ए आहे. म्हणजे एन असताना एनची व्हॅल्यू 3 असेल तर येथे 3 आहे एला, एनची व्हॅल्यू 2 असेल तर येथे 2 आहे. आता एनची व्हॅल्यू एन घेतली आपण तर ए रेस टू एन होईल. बरोबर आहे. आणि साईन ए रेस टू एन साईन, येथे पहा येथे 1 टाइम्स, येथे
2 टाइम्स पाय बाय 2, इथे 3 टाइम्स पाय बाय 2. आता इथे n आहे म्हणजे n टाइम्स पाय बाय 2, n टाइम्स पाय बाय 2 आणि प्लस ax प्लस बी, ax प्लस बी. साईन आहे, साईनच्या फॉर्ममध्ये आन्सर आहे, याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. येथे जर n ची व्हॅल्यू आपण 2 घेतली, n ची व्हॅल्यू 2 घेतली तर येथे a चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. साईन n ची व्हॅल्यू 2 पाय बाय 2 ax प्लस बी. n ची व्हॅल्यू 3 घेतली आपण तर येथे 3 होईल, बरोबर आहे. n ची व्हॅल्यू 3 घेतली आपण तर येथे 3 होईल. म्हणजे हा जनरल फॉर्म्युला झाला कोणत्याही ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. हा जनरल फॉर्म्युला जर फंक्शन याप्रमाणे असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 8 पहा, येथे कॉस ऑफ 3 मायनस 2x आहे. सब क्वेश्चन 6 मध्ये कॉस x त्याची आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेली आहे, बरोबर आहे. येथे x ऐवजी एवढा अँगल आहे 3 मायनस 2x. म्हणजे येथे पण आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार, मायनस साईन x येईल आपल्याला, मायनस साईन थिटा इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा, बरोबर आहे. कॉस साईन, साईन कॉस असं होऊ नये त्यासाठी आपल्याला आन्सर पण कॉसच्या फॉर्ममध्ये पाहिजे, कारण प्रॉब्लेम कॉसमध्ये आहे, बरोबर आहे. सोल्युशन आधी काय करू आपण, y इक्वल टू कॉस एक्स. एक्स म्हणजे इथे अँगल किती आहे 3 मायनस 2x. याला डिफरन्शिएटिंग करू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय होईल dy बाय dx. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन x म्हणजे एवढा अँगल आहे 3 मायनस 2x. x आहे का नाही, एवढा अँगल आहे. पुन्हा त्याची डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, म्हणजे ddx ऑफ 3 मायनस 2x. देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, हे मायनस साईन ऑफ 3 मायनस 2x, बरोबर आहे. 3 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस 2x त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस 2 मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल मायनस 2, म्हणजे मायनस 2ने आपण मल्टिप्लाय करणार, मायनस 2ने आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे dy बाय dx इक्वल टू हे मायनस 2 लिहिणार आपण आणि मायनस साईन x, मायनस साईन थिटा, थिटा म्हणजे 3 मायनस 2x मायनस साईन थिटा आपण असं लिहू शकतो कॉसच्या फॉर्ममध्ये. याला कॉसच्या म्हणजे साईन पण कॅन्सल होईल हे, कारण फॉर्म्युल्यामध्ये साईन आहे ते आता इथे कॅन्सल होत आहे. साईनला कॉस केला आपण तर पाय बाय 2मध्ये तो अँगल प्लस होईल, एवढा अँगल प्लस होईल 3 मायनस 2x, बरोबर आहे. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह आपली मिळत आहे. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू हे मायनस 2 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. कॉस त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येईल, मायनस साईन आणि अँगल तोच आहे, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना कॉसचं मायनस साईन होईल आणि अँगल हा अँगल काय आहे इथे मल्टिप्लिकेशन आहे पहा, मायनस 2 आणि कॉसचे डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, येथे मल्टिप्लिकेशन आहे मायनस साईन, अँगल हा पाय बाय 2 प्लस 3 मायनस 2x एवढा अँगल. पुन्हा या अँगलच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार. हा कॉन्स्टंट आहे पाय बाय 2, 3 पण कॉन्स्टंट आहे, यांची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस 2x याची डेरिव्हेटिव्ह मायनस 2 त्याने मल्टिप्लाय करणार. डायरेक्ट आपण लिहिलेली आहे याप्रमाणे, बरोबर आहे. असं न लिहिता आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलेली आहे. पहा मायनस 2 आहेत, देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर. येथे मायनस 2 येथे मायनस 2 म्हणजे मायनस 2चा स्क्वेअर होईल, मायनस 2 स्क्वेअर. पहा एक पॅटर्न आपल्याला मिळालेला पाहिजे, लगेच येथे कॅल्क्युलेशन नाही करायचं. मायनस मायनस प्लस होतील, 2 × 2 4 होतील, कारण येथे मायनस 2 आलेला आहे, येथे 2 टाइम्स आलेला आहे, म्हणजे स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला, म्हणजे पॅटर्न होईल, बरोबर आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण घेतली तर इथे मायनस 2चा क्यूब होईल. आता आपण काय करू, मायनस साईन आहे कॉसच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, कारण आन्सर कॉसमध्ये पाहिजे आपल्याला. मायनस साईन थिटा, थिटा इथे एवढा आहे, मायनस साईन थिटा, थिटा एवढा आहे, बरोबर आहे. एवढा थिटा आपल्याला प्लस करायचा आहे कॉसमध्ये पाय बाय 2 बरोबर. म्हणजे इथे काय येईल कॉस पाय बाय 2 आणि प्लस थिटा, थिटा इथे एवढा आहे, बरोबर आहे.
हा थिटा प्लस करणार π/2 + 3 - 2x. फॉर्म्युला इथे लिहितो. सिन्स -sin थिटा असेल तर आपण कॉस ऑफ π/2 + थिटा हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण, बरोबर आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आलेली आहे, बरोबर आहे. याला कॅल्क्युलेशन करू आपण. π/2 1 टाइम्स π/2 1 टाइम्स, टोटल 2 टाइम्स π/2 म्हणजे d2y अपॉन dx² इक्वल टू हे -2चा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 2 टाइम्स π/2 प्लस हे 2 टाइम्स π/2 प्लस 3 - 2x याप्रमाणे. ही झाली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर d³ अपॉन dx³ इक्वल टू हे ॲज इट इज -2चा क्यूब सॉरी इथे स्क्वेअर -2चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. कॉस त्याची डेरिव्हेटिव्ह -sin येईल. -sin अँगल जो आहे तोच, साईनचा अँगल कॉसचा अँगल जो आहे तोच याला येणार आहे -2x. कॉसची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, परंतु x नाही आहे, एवढा अँगल आहे, एवढा ब्रॅकेट आहे, त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. याची 0 येईल, याची 0 येईल, -2x त्याची डेरिव्हेटिव्ह -2. म्हणजे प्रत्येक वेळी एक -2 येत आहे आपल्याला. इथे -2चा स्क्वेअर आणि -2 म्हणजे -2चा क्यूब होईल. आता देअरफॉर पॅटर्न आपल्याला मिळत आहे, -2चा क्यूब होईल, बरोबर आहे. स्क्वेअर आणि हे -2 म्हणजे क्यूब होईल. आता साईन आहे, साईनला कॉसच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. हा फॉर्म्युला अप्लाय करू. -sin थिटा, हे -sin थिटा म्हणजे एवढा अँगल आहे, त्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. -sin थिटा असं न लिहिता आपण कॉस ऑफ π/2 मध्ये प्लस करणार. प्लस फॉर्म्युल्याचा हा π/2 आणि प्लस एवढा अँगल आहे 2π/2 + 3 - 2x, बरोबर आहे. देअरफॉर d³ अपॉन dx³ इक्वल टू हे -2चा क्यूब इंटू कॉस ऑफ हे 1 टाइम्स π/2 हे 2 टाइम्स π/2 दोघांची ॲडिशन म्हणजे 3 टाइम्स π/2 3π वरची ॲडिशन, डिनोमिनेटर सेम आहे, बरोबर आहे. π + 2π 3π आणि प्लस 3 - 2x हा पण एक अँगल आहे, बरोबर आहे. याप्रमाणे हे 3 - 2x इथे आपण छोटा ब्रॅकेट केलेला आहे कारण तो येथे अँगल आहे. म्हणजे आपल्याला पॅटर्न कसा मिळत आहे. इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर असताना -2 आलेला आहे, सेकंड ऑर्डर असताना -2चा स्क्वेअर, थर्ड ऑर्डर असताना -2चा क्यूब आहे. यांची व्हॅल्यू 3 असेल तर इथे 3 आहे, यांची व्हॅल्यू 2 असेल तर इथे 2 आहे, इथे nला nच येईल. देअरफॉर dny अपॉन dxn इक्वल टू -2 याचा पॉवर n येईल, बरोबर आहे. इंटू कॉस येथे 3 येथे 3 येथे n तर येथे n कॉस. हा नंबर चेंज होत आहे, इथे 3 टाइम्स आहे, इथे 2 टाइम्स आहे आणि इथे 1 टाइम्स आहे. म्हणजे येथे n असल्यामुळे n टाइम्स π/2 आणि प्लस अँगल कोणता आहे 3 - 2x, बरोबर आहे. याप्रमाणे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फक्त 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा तुम्ही. सब क्वेश्चन 9th log of 2x + 3 सोल्यूशन. लेट y इक्वल टू log of 2x + 3 डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू log x त्याची डेरिव्हेटिव्ह काय असते
1/x, x म्हणजे येथे एवढा ब्रॅकेट आहे, परंतु या ब्रॅकेटची पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करावं लागेल. 2x + 3 याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा कॉन्स्टंट आहे याची 0 होईल, प्लस 2x त्याची डेरिव्हेटिव्ह 2 येईल. बरोबर आहे. एक्सची 1, हा 2 कॉन्स्टंट आहे परंतु x बरोबर असल्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल, 2 + 0 म्हणजे 2 मिळेल. 2ने आपण मल्टिप्लाय करणार. आधी लॉगची घेतली नंतर या फंक्शनची, आधी लॉगची नंतर या ब्रॅकेटची, 2ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, देअरफॉर dy/dx = 2/2x + 3. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर म्हणजे d2y/dx² = हा 2 कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. असाच राहू देऊ आपण. याला आपण वर आणू या ब्रॅकेटला, म्हणजे हे काय होतील 2x + 3. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. याचा पॉवर आता इथे +1 आहे, वर आणले तर -1 पॉवर होईल. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, म्हणजे इथे आपण 2 कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिणार. हे 2 कॉन्स्टंट आणि याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ, याला काय करू आपण वर आणू, म्हणजे 2x + 3 याचा पॉवर आता -1 होईल. बरोबर आहे. हे 2 ॲज इट इज, याची डेरिव्हेटिव्ह हा पॉवर 1 आहे ब्रॅकेटचा, सपोज वर आणला तर पॉवर -1 होईल. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. d2y/dx² = हे 2 ॲज इट इज. याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेणार, पॉवर समोर येईल, आधी पॉवरची घेणार आणि पॉवर 1ने कमी करणार, म्हणजे 2x + 3 -1 त्यातून -1 म्हणजे -2 होईल. पॉवर आता -2 होईल. बरोबर आहे. परंतु पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला, या ब्रॅकेटची. याची डेरिव्हेटिव्ह 2 येईल. बरोबर आहे. येथे आपण काढलेली आहे याची डेरिव्हेटिव्ह 2 फक्त या ब्रॅकेटची, आधी पॉवरची नंतर या फंक्शनची 2. म्हणजे येथे आपल्याला काय करता येईल, पॅटर्न मिळण्यासाठी d2y/dx² = हे मायनस साईन 2 आणि 2चा स्क्वेअर करू आपण, आणि 2x + 3 पॉवर -2 आहे, खाली आणल्यानंतर पॉवर प्लस होईल, म्हणजे डिनोमिनेटरमध्ये आल्यानंतर याचा पॉवर आता +2 होईल. बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण. पॅटर्न मिळण्यासाठी आपण तसं करत आहोत. येथे 2 आलेला आहे, येथे 2चा स्क्वेअर आलेला आहे, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे, म्हणजे +- अल्टरनेट आलं तर चालते आपल्याला. ती अरेंजमेंट आपल्याला करता येते. बरोबर आहे. -1चा पॉवर n याप्रमाणे. यापूर्वीचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या हे सर्व क्लिअर लक्षात येणार आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे आलेले आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर d3y हे मायनस ॲज इट इज, 2चा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. एवढ्या टर्मबरोबर हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे एवढ्या टर्मबरोबर, म्हणजे कॉन्स्टंट आहे. याची डेरिव्हेटिव्ह 0 नाही करायची. हे वर आणले तर पॉवर -2 होईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण 2x + 3 पॉवर -2. बरोबर आहे. येथे पॉवर -1, आता येथे पॉवर -2. देअरफॉर dqy/dx³ = हे -2चा स्क्वेअर, याची डेरिव्हेटिव्ह -2 पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. या ब्रॅकेटचा पॉवर 1ने कमी होईल. -2 आणि -1 म्हणजे पॉवर होईल -3. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण पॉवरची, आता या ब्रॅकेटची फक्त 2 होईल × 2, म्हणजे dqy/dx³ ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, हे मायनस आहे, हे मायनस आहे, म्हणजे इथे प्लस होईल आता. बरोबर आहे. मायनस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस होईल, आणि हे 2चा स्क्वेअर आणि इकडे आलेला 2 म्हणजे 2चा क्यूब, म्हणजे 2चा क्यूब. आता हे 2 वेगळेच आलेले आहेत. बरोबर आहे. पॉवरचे आलेले आहेत, आणि हे कोणते आलेले आहेत, डेरिव्हेटिव्हचे आलेले आहेत. म्हणजे हे 2 असेच राहू देऊ आपण, आणि ही टर्म खाली घेऊ आपण. 2x + 3 याचा पॉवर आता प्लस होईल याप्रमाणे. काही गेस काढता येईल का. येथे 2 आहे, येथे 2चा स्क्वेअर आहे, येथे 2चा क्यूब आहे. बरोबर आहे. आपण अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणजे अगेन डिफरन्शिएटिंग
फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डायरेक्ट लिहितो मी आता, d4y अपॉन dx पॉवर 4 येईल, बरोबर आहे. हे 2 क्यूब असाच राहील, हे 2चा क्यूब असा राहील, हे 2 राहतील आणि हा पॉवर -3 होईल वर, आणि 2x + 3 याचा -3 पॉवर वर होईल आणि त्याचा -1 म्हणजे -4 होईल. -3 होतील वर गेल्यानंतर, पुन्हा -1 पॉवर म्हणजे -4 होईल आणि पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह 2ने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. म्हणजे d4, आता ही स्टेप डायरेक्ट लिहिलेली आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे कारण स्पेस आपल्याला कमी आहे बोर्डवर, म्हणून आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे. येथे मायनस आलेलं आहे, एकच मायनस आहे, बरोबर आहे. म्हणजे आन्सर मायनसमध्ये मिळेल आपल्याला. हे 2 क्यूब आणि हा 2 म्हणजे 2चा 4th पॉवर होईल. आता हे 2 वेगळे आहेत, असेच राहू देऊ आपण. 2 × 3 किंवा हा मल्टिप्लिकेशन करू आपण, किंवा नाही केला तरी चालेल. 2 × 3 हे मायनस आपण सुरुवातीला लिहिलेले आहेत आणि ही टर्म आता खाली आणू आपण, म्हणजे पॉवर प्लस होईल. 2x + 3 पॉवर +4 होईल, बरोबर आहे. आता पहा, फर्स्ट ऑर्डर आहे, येथे 2 आलेला आहे. येथे आधी साईनचा विचार करा, येथे प्लस आहे, फर्स्ट ऑर्डरला प्लस आहे, सेकंड ऑर्डर मायनसमध्ये आहे, ही फर्स्ट ऑर्डर प्लसमध्ये आहे, सेकंड ऑर्डर ही आहे, ही निगेटिव्हमध्ये आहे, बरोबर आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही आहे, ही पुन्हा पॉझिटिव्ह आलेली आहे, म्हणजे प्लस मायनस प्लस याप्रमाणे मिळत आहे. आणि ही डेरिव्हेटिव्ह पुन्हा कशी आहे, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. अशी जर सिक्वेन्स असेल, ऑर्डर ऑड असेल तर आपल्याला प्लस मिळत आहे, ऑर्डर इवन असेल तर आपल्याला मायनस मिळत आहे. असं जर असेल तर आपण काय करणार, यापूर्वी पाहिलेलं आपण -1चा पॉवर n-1 लिहिणार. आधी प्लस फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे असेल प्लस मायनस, तर आपण -1चा पॉवर n-1 लिहिणार. आणि सिक्वेन्स अशी असेल मायनस प्लस मायनस प्लस, सुरुवातीला मायनस असेल तर आपण काय लिहिणार, -1चा पॉवर n. येथे आधी प्लस आलेले आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार, -1चा पॉवर n-1 याप्रमाणे. हे लक्षात राहू द्या, किंवा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पहिले 5 क्वेश्चन सॉल्व करताना पाहिलेलं आहे, पहिले 5 सब क्वेश्चन सॉल्व करताना तो रूल पाहिलेला आहे. तर आपल्याला काही पॅटर्न मिळेल का, येथे 2 आहे, आधी साईनचा विचार पहा. देअरफॉर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज dny अपॉन dxn इक्वल टू प्लस मायनस येत आहे, म्हणजे आपण काय लिहिणार, -1चा पॉवर n-1. आता साईनचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे कारण आपण हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. नंतर काय आहे, येथे 2 आहे, येथे 2 स्क्वेअर आहे, येथे 2चा क्यूब आहे, थर्ड ऑर्डर असताना क्यूब आहे, सेकंड ऑर्डर असताना 2ला स्क्वेअर आहे, फर्स्ट ऑर्डर असताना फक्त 2 आहे, म्हणजे येथे n ऑर्डर असताना 2चा पॉवर n ही एक टर्म येईल मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर आहे. आता काय राहत आहे, 2चा प्रॉब्लेम सॉल्व केला आपण, स्क्वेअर क्यूब हे प्रॉब्लेम सॉल्व झाले, साईनचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता काय राहत आहे, येथे काहीच नाही, परंतु येथे काय आहे, येथे काही नाही, परंतु येथे 2 आलेला आहे आणि येथे 2 × 3 म्हणजे 6 येतील, बरोबर आहे. येथे 2 आहे, म्हणजे 2 आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो, 2 म्हणजे याला आपण असं लिहिता येईल, 2 × 1, येथे 1 लिहू शकतो आपण, बरोबर आहे. येथे 2 आहे, 3 आहे, म्हणजे 3 × 2 × 1 3 आहे, येथे 2 पण आहे, × 1 म्हणजे हे काय होईल, 2 फॅक्टोरियल लिहिता येईल येथे आपल्याला. येथे 6 असल्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू 3 फॅक्टोरियल पण लिहिता येईल. या 2 टर्मऐवजी 3 फॅक्टोरियल, येथे 2 फॅक्टोरियल, बरोबर आहे. आणि येथे 1 फॅक्टोरियल, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे येथे 1 फॅक्टोरियल लिहिता येईल आपल्याला. येथे 0 फॅक्टोरियल, त्याची व्हॅल्यू 1च आहे, म्हणजे 0 फॅक्टोरियल. फर्स्ट ऑर्डर असताना 0 फॅक्टोरियल येत आहे, सेकंड ऑर्डर असताना 1 फॅक्टोरियल एक कमी येत आहे, थर्डला 2 फॅक्टोरियल, फोर्थला
3 फॅक्टोरियल येईल, बरोबर आहे. म्हणजे nth ऑर्डर असताना काय होईल, एक कमी येत आहे. 4 असताना येथे 3 फॅक्टोरियल, 3 असताना 2 फॅक्टोरियल, म्हणजे येथे n असताना n-1 फॅक्टोरियल, n-1 फॅक्टोरियल ही टर्म पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. आपण 2x + 3 2x + 3 4th ऑर्डर असताना पॉवर 4 आहे येथे, 3rd ऑर्डर असताना पॉवर 3 आहे. त्याप्रमाणे n ऑर्डर असताना येथे पॉवर n येईल. एवढी येणार आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या 2-3 वरून आपल्याला गेस नाही काढता आला, म्हणून आपण अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. येथे 6 येत आहे, येथे 2 येत आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज यायला पाहिजे 6 आले म्हणजे काय आहे. मल्टिप्लिकेशन 6 म्हणजे काय, 3 फॅक्टोरियल, बरोबर आहे. कारण याची व्हॅल्यू काय आहे, 3 × 2 × 1 म्हणजे 6 व्हॅल्यू आहे 3 फॅक्टोरियल. येथे 2 × 1 म्हणजे 2 व्हॅल्यू आहे. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, 10th सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट y = 1/3x - 5 differentiating with respect to x, therefore dy/dx = 3x - 5 डिनोमिनेटरमध्ये आहेत, ते जर वर आणले आपण तर याचा पॉवर काय होईल, इथे +1 पॉवर आहे. सपोज याचा पॉवर +1 आहे, वर आणले तर -1 होईल, बरोबर आहे. याची आपण डेरिव्हेटिव्ह कशी घेणार, -1 समोर येईल, पॉवर समोर येईल, 3x - 5 पॉवर 1ने कमी होईल, -1 बरोबर आहे. नंतर पुन्हा मल्टिप्लाय करणार या डेरिव्हेटिव्हने, याची डेरिव्हेटिव्ह फक्त 3, बरोबर आहे. म्हणजे -1 हे 3x - 5 याचा पॉवर -2 होईल आणि × 3, बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, हे -1. आता ही टर्म एवढी खाली आणली आपण डिनोमिनेटरमध्ये, तर 3x - 5 आणि याचा पॉवर +2 होईल, बरोबर आहे. आणि × 3 हे न्यूमरेटरमध्ये आहेत, × 3. डेरिव्हेटिव्ह कशी काढली तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे -1. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर d2y / dx² = हे -1 × हे 3. आता ही टर्म वर आणली आपण, पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, 3x - 5 पॉवर वर आणू, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल आपल्याला, बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह देअरफॉर d2y / dx² = हे -1 × 3. याची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, -2 आणि पॉवर 1ने कमी होईल, 3x - 5 पॉवर आता -2चा -3 होईल, बरोबर आहे. -2 - 1 म्हणजे -3 आणि पुन्हा याची पुन्हा या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह फक्त 3 होईल. पुढे प्रत्येक वेळी आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागत आहे. येथे 3 आहे, येथे 3 म्हणजे 3चा स्क्वेअर होईल. सेकंड ऑर्डरला 3चा स्क्वेअर होईल. हे -1 हे मायनस प्लस होतील. आता मायनस प्लस होतील. 3 × 3 3चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. हे मायनस साईन आलेलं आहे. -1 म्हणजे काय, -1 म्हणजे मायनस, आणि हे 3 येथे हे मायनस प्लस होतील. ही डेरिव्हेटिव्ह मायनसमध्ये आलेली आहे, बरोबर आहे. ही डेरिव्हेटिव्ह मायनस प्लस होतील. 3 स्क्वेअर, 3 × 3 हे 3 स्क्वेअर, आणि ही टर्म खाली आणू आपण, 3x - 5 तर याचा पॉवर +3 होईल, बरोबर आहे. ही येईल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर d3y / dx³ = हे मायनस प्लस आलेले आहेत, म्हणजे इथे 2 होतील, बरोबर आहे. हे मायनस प्लस होतील 2. -1 काय येत आहे, इकडे एक मायनस येत आहे, एकदा मायनस येईल एकदा प्लस येईल, त्यासाठी साईन येत आहे, म्हणजे साईनचा इथे आपल्याला विचार करायचा आहे. ही डेरिव्हेटिव्ह मायनसमध्ये आलेली आहे, ही प्लसमध्ये आलेली आहे. आता येथे 3 स्क्वेअर, इथे 2 × 2 याची डेरिव्हेटिव्ह
डेरिव्हेटिव्ह कशी येईल, हा पॉवर वर गेला तर मायनसमध्ये होईल, म्हणजे पॉवर समोर येईल, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. 3x - 5 3x - 5 याचा पॉवर 1ने कमी होईल, वर गेल्या -3 तर -4 होईल आणि पुन्हा याचे डेरिव्हेटिव्ह फक्त 3. बरोबर आहे, डायरेक्ट लिहिलेलं आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित लिहा. पहा प्रत्येक वेळी 3 येत आहे, म्हणजे हा 3 आलेला आहे, तर इथे 3चा क्यूब होईल. आता 3चा क्यूब होईल. बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह मायनसमध्ये मिळेल. 3 × 2 6 होतील, किंवा फॅक्टोरियलमध्ये लिहिता येईल आपल्याला 3 × 2 × 1 म्हणजे 3 × 2 लिहिणार आपण, आणि ही टर्म खाली आणू आपण तर पॉवर प्लस होईल. 3x - 5 पॉवर आता 4 होईल, +4. बरोबर आहे. पहा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपली निगेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. पहिली निगेटिव्ह, दुसरी पॉझिटिव्ह, तिसरी निगेटिव्ह. असं जर असेल तर आपण काय करतो, -1चा पॉवर n असं लिहितो. बरोबर आहे. या साईनचा विचार करण्यासाठी आपण ही टर्म ॲड करणार, -1चा पॉवर n, म्हणजे सर्व साईन आपण इन्क्लूड केलेले आहेत. ही झाली थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. इन जनरल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dny/dxn इक्वल टू, पहा प्लस येत आहे, मायनस येत आहे, प्लस येत आहे, म्हणजे आपण -1चा पॉवर n ॲड करणार. बरोबर आहे. नंतर काय होत आहे, येथे 2 आलेला आहे, म्हणजे 2 आहे म्हणजे काय, 2चं फॅक्टोरियल आहे असं समजून घ्या. 2 म्हणजे काय, 2 × 1 2 फॅक्टोरियल. बरोबर आहे. येथे 6 आहे, म्हणजे 3 × 2 6, 3 × 2 किंवा × 1 म्हणजे हे काय आहे, 3 फॅक्टोरियल आहे, हे 2 फॅक्टोरियल, तर इथे काय आहे 1 फॅक्टोरियल. हे 3 तर कंपल्सरी आहेत, 3 स्क्वेअर 3 क्यूब, म्हणजे इथे ही एक टर्म येईल. थर्ड ऑर्डर असताना 3चा क्यूब आहे, n ऑर्डर असताना 3चा पॉवर n होईल, म्हणजे ही एक टर्म 3साठी येईल. बरोबर आहे. आता येथे 3 फॅक्टोरियल, येथे 2 फॅक्टोरियल, येथे काहीच नाही म्हणजे 1 फॅक्टोरियल, त्याची व्हॅल्यू 1. बरोबर आहे. 3 आपण घेतलेले आहेत, 3 स्क्वेअर 3 क्यूब, म्हणजे येथे काहीच नाही म्हणजे 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, म्हणजे येथे आपण काय लिहिणार, थर्ड असताना 3 फॅक्टोरियल, सेकंड असताना 2 फॅक्टोरियल, म्हणजे येथे n असताना n फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल आणि अपॉन 3x - 5 पॉवर किती लिहिणार आपण, 3 असताना पॉवर 4 आहे, सेकंड ऑर्डर असताना पॉवर 3 आहे, म्हणजे 1ने जास्त आहे. बरोबर आहे. फर्स्ट ऑर्डर असताना पॉवर 2 आहे, 1ने जास्त आहे. n ऑर्डर असताना 1ने जास्त म्हणजे n+1. पहा याप्रमाणे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे. पहा मित्रांनो, एक्सरसाइज 1.5 यातील 4th क्वेश्चन, त्यामध्ये टोटल सब क्वेश्चन्स 12 आहेत. टोटल सब क्वेश्चन 12 आहेत, त्यापैकी 1 to 5 हा एक व्हिडिओ केलेला आहे आपण, आज केलेला आहे. सब क्वेश्चन 6 to 10 राहिले आहेत 2 क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11 अँड क्वेश्चन नंबर 12 यासाठी आपण उद्याचा व्हिडिओ करू. हे 2 क्वेश्चन त्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. हा एक व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ, अशा प्रकारे आपला एक्सरसाइज 1.5 कंप्लीट होणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.